राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये गेल्या 2 वर्षात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू तर 46% विद्यार्थ्यांचा मृत्यू गंभीर आजारांमुळे। आदिवासी विकास विभागाचा 5 ऑगस्टला काढलेला GR वादात विद्यार्थ्यांच्या हक्कांवर बंधनं घातल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांचं नागपूरच्या आदिवासी विभागाच्या अपर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन। वसतिगृहातील प्रवेशासाठी वयाची मर्यादा 26 वर्ष केल्यानं संताप। नाशिकच्या सटाणा तालुक्यातील आदिवासी गावातील रस्त्यांची बिकट अवस्था। जैतापूर ते हातनूर फाटा रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य। रस्ते दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा। वाशिममध्ये कोयाळी भिसडे गावातील रस्त्याची दुरावस्था। ग्रामपंचायतीसह रिसोड पंचायत समितीचं रस्त्याकडे दुर्लक्ष। विद्यार्थ्यांवर चिखल तुडवत शाळेत जाण्याची वेळ। प्रशासनानं लक्ष द्यावं अशी मागणी। इमामपूरचं नाव पुढच्या वेळेला आम्ही येऊ त्यावेळेस नाव बदललं पाहिजे। बीड दौऱ्यातील भाषणात गोगावलेंचं वक्तव्य। 2 वेळा गावाचं नाव बदलण्याचा उल्लेख। इमामपूरला पुढच्या वेळेला ज्यावेळेला आम्ही येऊ तेव्हा इमामपूर नाव हे बदले व्हायला पाहिजे अशी माझी तुम्हाला पहिली विनंती आहे। ह्याच्या अगोदरचा काळ वेगळा होता। आता काळ फक्त आणि फक्त हिंदुत्व आणि हिंदुत्वच, त्याच्या पलीकडे काही नाही आहे। महाराष्ट्रात महाआयडीची मोठी घोषणा। एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवरती सगळ्या सरकारी सेवा उपलब्ध होणार। विद्यार्थी, शेतकरी, ज्येष्ठ नागरिकांसाठी महाआयडी मोठा आधार ठरणार। चंद्रपूर नागपूर मार्गावर असलेल्या नंदोरी टोलनाक्यावरती 150 कोटींचा अपहार झाल्याचा आरोप। चंद्रपूरचे शिवसेना लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे यांचा आरोप। सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी। ओव्हरलोड वाहनांकडून अतिरिक्त शुल्क आकारलं मात्र शासन दरबारी नोंद नसल्याचा आरोप। 2014 पासून तर 2025 पर्यंत ओव्हरलोडच्या नावाखाली जवळपास रोजचे 2-3 लाख रुपये असे जवळपास इथं 150 कोटीचा घोटाळा या ठिकाणी त्यांनी केलेला आहे। तरी याच्यावरती SIT चौकशी झाली पाहिजे आणि CBIने सुद्धा चौकशी लावली पाहिजे। 2.5 लाखांच्या मूळ रकमेवर 28 लाखांची वसुली। व्याज वसुलीसाठी हॉटेल चालकास डांबून ठेवलं। लातूरमध्ये अवैध सावकारीचा धक्कादायक प्रकार। एकाला अटक, 2 फरार। तक्रारदार पोलीस स्टेशनला आल्यानंतर MIDC पोलीस स्टेशनला नमूदप्रमाणे गुन्हा दाखल केला। किती जण ताब्यात आहेत सर? यामध्ये 3 आरोपी जे FIR मध्ये नमूद आहेत त्यातला 1 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे। उर्वरित 2 आरोपीचा शोध चालू आहे। कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात जामनेरमधून आणखी 3 जण ताब्यात। मुख्य संशयित शकील शेख फरार। कुंभमेळ्याची कोट्यवधींची कामं मिळवून देण्याचा आमिष दाखवून फसवणूक। सिंधुदुर्गात कणकवलीत गांजाची खरेदी विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक। 1,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। टेंभवाडी येथील आम्रपाली सोसायटीजवळ कारवाई। नाशिकच्या मालेगाव पोलीस आणि गुप्तचर विभागाकडून मशिदीची तपासणी। इस्लामपुरा भागातील घरांचीही झडती। मशिदीसह आजूबाजूच्या घरांमध्ये संवेदनशील वस्तू ठेवल्याची माहिती मिळाली होती। सांगलीच्या विटाजवळील रेवणसिद्धी घाटात 2 एसटी बसचा भीषण अपघात। 3घांचा मृत्यू। धोकादायक वळणामुळे अपघातात वाढ। नाशिकच्या कळवण तालुक्यात पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का। रात्री 12:06 आंबुर्डी, अभोणा, कनाशी, बेरूळ, अंबापूर गावांना धक्का जाणवल्याची माहिती। वारंवार भूकंपाचे धक्के बसत असल्यानं नागरिक भयभीत। बातमी पुण्यातून आहे। पुण्यातून अंधश्रद्धेचा आणखी एक संतापजनक प्रकार समोर आलाय। लहान मुलीचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी स्वप्नील लांडे विरुद्ध गुन्हा दाखल झालाय। दैवी शक्ती प्राप्त असल्याचा दावा करत लैंगिकतेचं शोषण केल्याचा आरोप आहे। स्वप्नील लांडेनं आणखी किती जणांचं शोषण केलं त्याचाही शोध सुरू आहे। सध्या पीडित मुलीचं काउन्सिलिंग सुरू आहे। स्वप्नील लांडे हा पुण्यातील बिब्वेवाडीचा रहिवासी आहे। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मंदार, पुण्यात चाललंय काय असा प्रश्न पडतो। आधी एका बाबाचे पाय धुवून पाणी प्यायलं जातं, आता दिव्य शक्ती प्राप्त असल्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केलं जातं। कसा घडला हा प्रकार, कसा समोर आला? खरंय, पुण्यात अशा भोंदू बाबांचा अक्षरशः तुळाट झालेला आहे।
हा जो लांडे नावाचा भोंदू बाबा आहे तो पण आध्यात्मिक गुरु आहे असं सांगत दरबार भरवत होता आणि या दरबारामध्ये लहान मुलं येत होती त्यांच्या आई वडिलांसोबत त्यांचं लैंगिक शोषण करत होता असा आरोप आहे. एका लहान मुलीला मांडीवर बसवून तो त्या मुलीच्या कानामध्ये काही सांगतो आहे असा एक व्हिडिओ समोर आला आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणाला वाचा फुटली आणि त्याच्यावरती अंधश्रद्धा पसरवतो आहे असा गुन्हा करण्यात आला. मात्र त्यामध्ये कलम वाढ करण्यात आलेली आहे आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत देखील त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र त्याआधीच हा भोंदू बाबा पसार झालाय. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तो लवकरात लवकर पकडला जाईल अशी अपेक्षा आहे. मंदार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. अमरावतीच्या मेळघाटात मुसळधार पावसासह दाट धुक्याची चादर पसरली आहे. चिखलदरा परिसर निसर्ग सौंदर्यानं बहरलाय. चिखलदरा, सेमाडोहा आणि हरिसालमध्ये पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. लातूर जिल्ह्यात 8-10 दिवसांपासून पावसाची विश्रांती, जमिनीतील ओलावा कमी होत असल्यानं पिकांवर संकट. दमदार पावसाची प्रतीक्षा कायम. भर पावसाळ्यातही सातपुड्यात पाणी टंचाई, हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी पायपीट. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील माणिबेलीच्या आंबली चाफडी पाड्यामध्ये पाण्यासाठी वणवण. कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्याची मागणी. नंदुरबारमधील नवापूरच्या रंगावली धरणाचं पाणी नवापूर शहराकडे वळवण्यास शेतकऱ्यांचा विरोध. पाणी शहरासाठी वळवल्यास अनेक गावांची शेती उद्ध्वस्त होणार असल्यानं निर्णय रद्द करावा. तसंच उकाई धरणातून शहराला पाणी द्या, ग्रामस्थांची मागणी. नागपूरमधील मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती. 2.25 लाख मतदार मृत, 4.5 लाख कायमस्वरूपी स्थलांतरित, तर 1,04,000 मतदारांची नावं दुबार असल्याची माहिती. SIR मध्ये संशयास्पद नोंदी समोर. राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांविरोधात 5 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा. ASI बाळासाहेब गायकवाड यांनी सोलापूर न्यायालयात ही याचिका दाखल केली. उमेश पाटलांनी बाळासाहेब गायकवाडांवरती भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. आणि यानंतर थेट जाऊयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सध्या बोलतात. वेगवेगळ्या कायद्यामध्ये अडकलेल्या इनाम देवस्थान जमिनीमधले शेतकरी आहेत ज्यांच्या नावानं अजून प्रॉपर्टी कार्ड झाला नाही, 7/12 झाला नाही. या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा पीक विमा योजना असेल, पीक कर्ज असेल, हे सर्व मिळण्याकरता आम्ही आता पुढाकार घेतो आहे. आणि मला विश्वास आहे कालपर्यंत 60,000 आकडा आम्ही पार केला 2,31,000मधून. आता 1,60,000 लोक राहिले आहेत. त्यांच्याही पुढच्या 1 महिन्यामध्ये काही ना काही मार्ग काढून काही ठिकाणी कायदे बदलाची गरज आहे, काही ठिकाणी वेगवेगळ्या नियम आहे, अटी आहेत. जसं पालघर ठाण्यामध्ये वर्कर्स आहे लिहिलेलं, रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये कबुलतदार लिहिलेलं आहे, मराठवाड्यामध्ये या ठिकाणी निजामाच्या जमिनी आहेत, नंदुरबारमध्ये जहागीरदार आहेत, पश्चिम महाराष्ट्रामध्ये देवस्थान इनाम आहे, देशमुख इनाम आहे. त्या ठिकाणी असे अनेक वतन आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या कायद्याचा बदल करून सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी जे कसतात त्यांना परत मिळणे याकरता शासनाची भूमिका, आमच्या सरकारची भूमिका. कारण देवेंद्रजींनी महाराष्ट्राला शब्द दिला आहे की कुठल्याही शेतकऱ्याला अन्याय होणार नाही. जसं आता आदिवासी शेतकऱ्यांना आम्ही आता या ठिकाणी नवीन 7 आणि 12 दिल्यामुळं त्या ठिकाणी त्यांच्या जमिनी त्यांच्या नावानं होणार आहे. संजय राऊत यांनी गृहमंत्र्यांचा म्हणजे केंद्रीय गृहमंत्र्यांचा सैतानी गृहमंत्री म्हणून असा उल्लेख केला आहे. मिठ्या मारून देशाचं परराष्ट्र धोरण ठरत नाही असा देखील उल्लेख करून पंतप्रधानांवर टीका केली. नाही, असं आहे की अशा पद्धतीच्या टीका करून काही मिळणार नाही. आमचे गृहमंत्री अमित शहाजी यांनी या देशाला सुरक्षित करण्याकरता प्रचंड आपला या ठिकाणी भूमिका केलेली आहे. आणि संजय राऊत यांच्या बोलण्याने काही फरक पडत नाही. संजय राऊत यांचं बोलणं कुणी सिरियस घेत नाही. त्यामुळं केंद्रीय गृहमंत्र्यावर टीका करणे हे या ठिकाणी खरं तर आपण अशी टीका केली पाहिजे ज्या टीकेला अर्थ आहे. गेल्या 10-12 दिवसात विदर्भात आणि महाराष्ट्र विभागात ओबीसी संघटना आक्रमक आहे. तुमच्यावर जी टीका केली जाते जरांगे पाटील यांच्याकडून, त्यामुळे आक्रमक आहे, निवेदनं देत आहे, आंदोलन होत आहे, रस्त्यावर उतरत आहे ओबीसी समाज. मी कालच सांगितलं आहे, आता यावर बोलणं अधिक उचित होणार नाही. पण ओबीसी संघटनांना माझी विनंती आपल्या माध्यमातून आहे की रस्त्यावरचे वाद, रस्त्यावरचे मोर्चे, आंदोलनं करून
या राज्याची कायदा व सुव्यवस्था या ठिकाणी बिघडवणे हे काही योग्य नाही. समाजामध्ये वाद निर्माण होणे योग्य नाही. ही महाराष्ट्राची संस्कार संस्कृती नाही. आणि त्यामुळं मला वाटतं अशा कुठल्याही ओबीसी समाजाच्या संघटनेनी कुठलेही आंदोलनं मोर्चे करू नये. मनोज जरांगे वारंवार तुमच्यावर टीका करतात, त्यामुळे ओबीसी समाजामध्ये खतखत आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ठरवून तुमच्यावर लक्ष केलं जातं. मी कालच सांगितलं की पूर्ण भूमिका काल मांडलेली आहे. त्यामुळे रोज या विषयावर बोलणं काही उचित ठरणार नाही. एक प्रश्न असा, रवींद्र चव्हाण नागपुरात आले होते, नागपूरच्या आसपासही त्यांनी प्रवास केला. या सगळ्या याच्यामध्ये सोशल मीडियावरती पक्षानं पुढे आलं पाहिजे. जेएनजी असेल, रील्स असेल, अल्गोरिदम जे सोशल मीडियाचं ते वाढवलं पाहिजे सल्ला रवींद्र चव्हाणांनी कार्यकर्त्यांना दिला. योग्य सल्ला दिला आहे. तुमच्या वेळेस सुरू झालं होतं. योग्य सूर दिला आहे की योग्य सल्ला दिला आहे माननीय अध्यक्षांनी, आणि त्या अध्यक्षांनी दिलेल्या सल्ल्याचं आम्ही सर्व पालन करू. जळगाव जिल्हा लोकसंघाच्या कार्यक्रमात गुलाबराव पाटलांचे भाषण जे आहे ते चर्चेत ते म्हणाले की मी बोलत राहिलो तो भाजपवाल्यांनी मला फोन टाकला. भाजप सेना युती मागच्या 30 वर्षापासून आहे. भाजपने शिवसेनेने भाजपला भावाभावासारखं सांभाळलेलं आहे. आणि त्यामुळं असं वक्तव्य काही मला वाटतं कुठल्या उद्देशाने केलं मला माहिती नाही, पण ठीक आहे, चर्चा करेल त्यांच्याशी मी. सर 10,000 फ्लॅट नागपूरमध्ये असे आहे, त्या 10,000 पैकी काही फ्लॅट स्कीम अशी आहे जिथे एक मजला हा एसी रूमसाठी बांधला आहे, काही ठिकाणी लिफ्टचं व्हायलेशन आहे. या 10,000 फ्लॅटची रजिस्ट्री होत नाही. तुम्ही आदेश दिले की 4 महिन्यामध्ये याचा निकाल कसा लागणार? 10,000 फ्लॅटची रजिस्ट्री कशी होणार? नागपूर शहर जिल्ह्यामध्ये 3,940 इमारती अशा ज्या ओसी नाही आहे. फक्त बिल्डर्सनी नकाशा मंजूर केला, पण नंतर मात्र सर्व नियमाचं उल्लंघन केलं. रेरा ॲक्टचं उल्लंघन केलं, नगरपालिका ॲक्टचं उल्लंघन केलं, महानगरपालिका त्या ठिकाणी UDCPRचं उल्लंघन केलं, DP प्लानचं. तर या पत्रकार परिषदेकडे लक्ष असेल. तुर्तास आपण पुढची बातमी पाहूया. बातमी ठाण्यातून आहे. ठाणे महानगरपालिकेकडून मॅरेथॉनचं आयोजन. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते उद्घाटन, तर 7 वर्षांनंतर मॅरेथॉनचं आयोजन. खासदार बळवंत वानखेडे यांच्या उपस्थितीत अमरावतीच्या तिवसामधील उपोषणाची सांगता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न देण्याच्या मागणीसाठी उपोषण, तर लढा संपणार नाही, बळवंत वानखेडेंची माहिती. गेल्या 5 दिवसापासून हे अन्नदायक आंदोलन चालू आहे. आज त्याचा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून त्यांचा उपोषण हे मागं घेतलं गेलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळावा यासाठी ते सातत्यानं आंदोलन चालूच ठेवतील. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून याचा सातत्यानं पाठपुरावा करू. कुंभमेळ्याच्या साधूग्रामसाठी प्रस्तावित अतिरिक्त जमीन अधिग्रहणाला जमीन मालकांचा विरोध. अधिग्रहण प्रक्रिया रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका. 300हून अधिक एकर जमिनीवर साधूग्राम उभारलं जाण्याची शक्यता. कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी यंदाही शिवसेना एक्सप्रेस धावणार. भाविकांना मोफत प्रवास करता येणार. 12 सप्टेंबरला दादर ते कुडाळपर्यंत शिवसेना एक्सप्रेस धावणार. आमदार निलेश राणेंची घोषणा. एका भक्ताकडून साईबाबांचरणी सोन्याची नाणी अर्पण. 21 लाख किमतीची 7 नाणी भाविकाकडून अर्पण. नाण्यांचं वजन 136 ग्रॅम. विनंतीवरून साई भक्ताचं नाव जाहीर करण्यात आलं नाही. भंडाऱ्याच्या कांद्री वनपरिक्षेत्रात बिबट्याच्या 2 पिल्लांचं सुरक्षित रेस्क्यू. वनाधिकाऱ्यांनी ड्रोनच्या माध्यमातून शोध घेतला. वैद्यकीय तपासणीनंतर पिल्लांना शेत शिवारात सोडलं. शहादा शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव. रस्त्यांवर मोकाट जनावरांचा ठिय्या. शहाद्यात अपघाताचा धोका वाढला. पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त. रायगडमधील माणगावच्या पहेल गावात भर दिवसा बिबट्याचा मुक्त संचार. 2 पिल्लं, 1 मादी आणि 3 बिबट्यांचा समावेश. वनविभागानं लक्ष देण्याची मागणी. गडचिरोलीच्या पुसकोटी गावात महिनाभरानंतर वीज पूर्ववत. CPIच्या पुढाकारानं 3 किलोमीटर पायी जाऊन अधिकाऱ्यांनी वीज दुरुस्ती केली. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर ते साकोली महामार्गावर अस्वलाचा नाईट वॉक. जंगल सोडून मानवी वस्तीकडे आलेल्या अस्वलाचा व्हिडिओ व्हायरल. मानेगाव, बोरगाव, बोथली, चिचाळ परिसरात जंगली प्राण्यांचा वावर अधिक वाढलेला दिसतोय. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. शिवगर्जना, ढोलताशा आणि ध्वजपथक. स्वातंत्र्य दिनाला दिल्लीतील सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणार. शिवगर्जना पथकाचे 10 सदस्य राष्ट्रपतींसमोर आपली कला सादर करणार.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मुंबईतील सीएसएमटी स्टेशन तिरंग्याच्या दिव्यांनी उजळलं. देशभक्तीच्या वातावरणात न्हाऊन निघालेल्या या वास्तूची छटा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. रत्नागिरी तालुक्यातील धामणसे येथील हटवाडी धबधबा सध्या सोशल मीडियावर चर्चेत. स्वातंत्र्य दिनानिमित्तानं या मानवनिर्मित धबधब्यावर तिरंगाची रोषणाई. छत्रपती संभाजीनगरमधील ऐतिहासिक बीबी का मकबराला स्वातंत्र्य दिनानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई. राष्ट्रध्वजाच्या रंगांनी विद्युत रोषणाई. दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. रायगडमधील माणगाव पोलीस स्टेशन विद्युत रोषणाईनं उजळलं. उद्याच्या स्वातंत्र्य दिनाची पोलीस ठाण्यात जय्यत तयारी. तिरंग्यातील रंगांच्या फुग्यांचा वापर करत इमारत परिसरात सजावट. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं दिल्लीतील मंडी हाऊस मेट्रो स्टेशन तिरंग्याच्या रंगातील दिव्यांनी सजलं. हर घर तिरंगा मोहिमेचा एक भाग म्हणून दिल्ली मेट्रोकडून सजावट. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं तमिळनाडूतील थुथुकुडी विमानतळ तिरंग्याच्या रंगांनी उजळलं. देशभरामध्ये सुरू असलेल्या हर घर तिरंगा आणि स्वातंत्र्य दिन उत्सवाचा एक भाग म्हणून विमानतळावर प्रकाश दिसू. स्वातंत्र्य दिनानिमित्त जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील सलाल धरण तिरंग्याच्या रंगात उजळलं. चिनाब नदीवरती बांधलेल्या सलाल धरणाचं हे मनमोहक दृश्य. आसाममध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त गुवाहाटीतील जनता भवन तिरंग्याच्या रंगांनी उजळलं. देशप्रेम आणि राष्ट्रभक्तीची भावना जागृत. उद्या भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था. ओडिशाच्या बालासोरमध्ये मुसळधार पाऊस. सखल भागांमध्ये पाणी साचलं. रस्त्यांवर 2 ते 3 फूट पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत. जम्मू काश्मीरमधील भद्रवाह इथे मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा हाहाकार. रस्त्यांना नदीचं स्वरूप. अनेक वाहनांचं नुकसान. वाहतूक पूर्णतः ठप्प. बाजारातल्या दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवनही विस्कळीत. शिमल्याच्या ढाली भाजी मार्केटमध्ये भूस्खलन. अनेक वाहनांचं नुकसान. जीवितहानी नाही. स्थानिक प्रशासनाकडून घटनास्थळाचा आढावा. इटलीतील कोलेफेरो येथील दारुगोळा कारखान्यामध्ये स्फोट. स्फोटाचं कारण अस्पष्ट. अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाचा आढावा. तुर्कीच्या समुद्रात पर्यटक बोटीला अचानक आग. आगीच्या ज्वाला वेगानं पसरल्यानं प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी समुद्रात उड्या मारल्या. माहिती मिळताच तुर्कीच्या तटरक्षक दलाकडून बचाव कार्य सुरू. 107 पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश.